नमस्कार मंडळी. आता मी आहे कणकवली स्टेशनच्या बाहेर आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी पनवेलवरून ट्रेन पकडून कोकण रेल्वेने कणकवलीला आलो होतो. तर आता मी पुन्हा कणकवलीवरून कोकण रेल्वेने पनवेलला जात आहे. तर आता कणकवली स्टेशनला आलेलो आहे आणि आमची ट्रेन पण आलेली आहे. तर चला आता ट्रेनमध्ये बसूया. मी आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आजची आपली जी ट्रेन आहे ती आहे 10116 मडगाव बँड्रा टर्मिनल्स एक्सप्रेस. तर हिच्याने आज मी प्रवास करणार आहे पनवेलपर्यंत. 10116 ही ट्रेन मडगाव जंक्शनवरून सकाळी 7:40 सुटते आणि रात्री 11:40 ही बँड्रा टर्मिनस इथे पोहोचते आणि कणकवलीला हिचा टायमिंग आहे सकाळी 9:50. तर आता आपली ट्रेन एका स्टेशनवर थांबलेली आहे आणि इथे हा स्टॉप नाही आहे, इथे क्रॉसिंगसाठी ट्रेन थांबली आहे. ट्रेन पास झालेली आहे आणि आता आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, कणकवलीला येईपर्यंत या ट्रेनचे जे स्टॉप्स आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. तर मडगावनंतर ही थांबते डायरेक्ट करमाळी, नंतर थिवीम, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग, त्यानंतर कणकवली. आता पुढचे जे स्टॉप्स येणार आहेत ते मी तुला दाखवेनच. कणकवलीनंतर आपल्या ट्रेनचा पहिला स्टॉप आलेला आहे, जो की आहे रत्नागिरी. कोकण रेल्वेवरील खूप मोठं स्टेशन आहे हे आणि इथे बहुतेक सगळ्याच ट्रेन थांबतात. आपली ट्रेन आपल्या दुसऱ्या स्टॉपला आलेली आहे, जे की आहे चिपळूण. हे सुद्धा खूप मोठं स्टेशन आहे आणि इथे गाडी साधारण 2 ते 3 मिनटं थांबेल. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6:15 आणि आपली गाडी आपल्या नेक्स्ट स्टॉपला आलेली आहे, जे की आहे वीर. इकडे ॲक्च्युलीचा टायमिंग 5:30 आहे, पण आपली गाडी 45 मिनटं लेट चालू आहे. आता आपण रोह्याला पोहोचलेलो आहोत आणि इथे सुद्धा या ट्रेनचा स्टॉप आहे आणि ही गाडी आठवड्यातून 2 दिवस चालते, मंगळवार आणि गुरुवार.
या ट्रेनचं नेक्स्ट स्टेशन जे येणार आहे ते असणार आहे पनवेल, जिथे मी उतरणार आहे. आणि पनवेलनंतर ही गाडी थांबणार आहे भिवंडी रोड, वसई रोड, बोरिवली आणि बँड्रा टर्मिनस. तर मित्रांनो, हा कोकण रेल्वेचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि आपली गाडी आता 1 तास लेट आहे आणि आपण पनवेलला पोहोचलेलो आहोत. चला तर मित्रांनो, बाय बाय.